समाचार अब तक, सत्य का साहस। ताई, आपला 2.25 वर्षाचा कार्यकाल आता लगेच पूर्ण होतोय आणि आपण 2.25 वर्षाच्या कार्यकालामध्ये जे अध्यक्ष असताना ग्रामीण भागासाठी कोणकोणते उपक्रम आपण राबवण्यात आलेले आपल्याला? मी सन्माननीय निखिलजी केदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये अध्यक्षपद मला लाभलं। त्यानंतर मी निर्धार केला होता की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पांढर रस्ते गेले पाहिजे, सोबतच महिलांसाठी देखील विविध उपक्रम राबवण्याचा माझा मानस होता। पण ते उपक्रम राबवताना मला फार अडचणी आल्या, कारण की राज्य शासनामार्फत राज्य शासन हे बीजेपीचं आहे आणि जिल्हा परिषद ही काँग्रेस विचारसरणीची आहे। त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात शाळा विकास करण्यासाठी एवढंच नाही तर ग्रामीण भागातील मुलांना व्यवस्थित शिक्षण देण्याचं काम जो शिक्षक करतो तो जवळपास मागच्या वर्षी 900 शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या। अशा परिस्थितीमध्ये मुलांना शिक्षण देणं फार अवघड झालेलं होतं। त्यामुळे शेष फंडामधून आम्ही स्वयंसेवक शिक्षकांची नियुक्ती केली। सोबतच काही शाळांचं एक शिक्षकी शाळामध्ये रूपांतर केलं, ज्या ठिकाणी 20च्या खाली पटसंख्या आहे अशा शाळांचं एक शिक्षकी शाळामध्ये रूपांतर केलं। त्यामुळे मागच्या वर्षी आम्हाला नियमित शिक्षण विद्यार्थ्यांना देता आलं। एवढंच नाही तर सन्माननीय केदार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही खनिज निधीमधून पालकमंत्री महोदयांना देखील, जे देवेंद्र फडणवीस साहेब नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांच्याकडून खनिज निधी अंतर्गत 5 कोटींची मागणी केली होती, पण त्यांनी ती मागणी आमची मान्य केली नाही। त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात आम्ही शिक्षकांचा कोटा भरून काढलेला नाही। तरी देखील कुठेही हार न मानता शासनाच्या वारंवार पाठीमागे लागून पाठपुरावा करून केल्यामुळे आम्हाला आज जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये 350 शिक्षक यावर्षी प्राप्त झाले। त्यामुळे तो बॅकलॉग कमी करून आम्हाला विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण देता आले। तरी पण शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पांढर रस्ते करता नाही आले, त्यांची वहिवाट व्यवस्थित करता नाही आली, याची खंत मला आहे। बरोबर। ते त्याचबरोबर 2024 तुमचा कार्यकाल होता, 2025 आता त्याचं आगमन होत आहे, काय संदेश देऊ इच्छिता आपण आपल्या नागरिकांना? 2024 हा स्ट्रगलचा कार्यकाळ राहिला। लोकसभेमध्ये जरी विजय मिळाला तरी विधानसभेमध्ये मात्र एवढं परिश्रम केल्यानंतर, एवढं लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर देखील किमान मला सावनेर विधानसभेचा तरी हा रिझल्ट अपेक्षित नव्हता। पराभवाला प्रयत्न केल्यानंतर देखील पराभवाला सामोरे जावं लागलं, याचं खूप वाईट वाटतंय की प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यानंतर देखील हार पत्करावी लागली, याचं खूप वाईट वाटतंय। तरी देखील असो, पराभवातून निश्चितच काही ना काही शिकण्यासारखं असतं, ते निश्चितच शिकायला मिळेल आणि 2025 हे वर्ष काहीतरी नवीन आमच्यासाठी घेऊन येईल ही आशा आहे। सोबतच नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सुख, समृद्धी आणि निरोगी आरोग्य लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना राहील। शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी, महिलांच्या हाताला काहीतरी काम मिळावं, असंच 2025 वर्ष हे राहो अशी सदिच्छा।